डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवल्याची तक्रार मित्र, आप्तेष्ट आणि नातेवाईकांमधून होत आहे। सम्राट चौकातील चिडगुपकर हॉस्पिटल इथं हा प्रकार घडला आहे। नातेवाईकांच्या आक्रोशानं सम्राट चौकातील चिडगुपकर हॉस्पिटलचं वातावरण सुन्न झालं होतं। पेशंटच्या मृत्यूस डॉक्टरांचा निष्काळजीपणाच जबाबदार आहे, असा आरोप नातेवाईक आणि आप्तेष्टांनी तसंच मित्र परिवारानं केला आहे। तानाजी भोजलिंग चोपडे, राहणार पेनूर, तालुका मोहोळ हे अपघातामध्ये जखमी झाले होते। त्यांना सम्राट चौकातील डॉक्टर चिडगुपकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। तानाजी चोपडे यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती। डॉक्टर असित चिडगुपकर, डॉक्टर हिरेमठ यांच्यासह डॉक्टरांच्या पथकानं ही शस्त्रक्रिया केली होती। शनिवारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर रविवारी रुग्णालयात त्यांची तब्येत उत्तम होती। सकाळी नाश्ता केल्यानंतर ड्रेसिंगसाठी तानाजी चोपडे यांना नेण्यात आलं। शस्त्रक्रिया झालेल्या ठिकाणी दुखतंय असं चोपडे यांनी डॉक्टरांना सांगितलं होतं। त्यावेळी इंजेक्शन देण्यात आलं। मात्र काही वेळानंतर रुग्ण मरण पावल्याचं डॉक्टर चिडगुपकर यांनी घोषित केलं। अचानक हे धक्कादायक वृत्त सांगितल्यानंतर चोपडे कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला। डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन अथवा ओव्हरडोस दिल्यामुळेच तानाजी चोपडे यांचा मृत्यू ओढावला, अशी तक्रार करण्यात आली। बालाजी चौरे, समाधान चव्हाण यांनी रुग्णाच्या मृत्यूस डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला। बालाजी विश्वनाथ चौरे, राहणार पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी म्हणजे जखमी म्हणजे पेशंटचा मित्र आहे। ज्यावेळेस दोघंजण चालले होते म्हणजे गावाकडनं मळ्याकडे जाताना टू व्हीलरचा आणि एस टीचा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर समोरला जी गाडी चालवत होता तो जाग्यालाच गेला। जागल्यानंतर जे मागं होता बसलेला तो त्याच्या उजव्या पायाला जास्त मोठी जखम झाली। जास्त मोठी जखम झाल्यानंतर त्याला डायरेक्ट मोहोळ रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं पुढे घेऊन जावा म्हणल्यानंतर डायरेक्ट सोलापूरला आणलं आणि चिडगुपकर हॉस्पिटलमध्ये आणलं। इथं आणल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की पैसे भरायला तयार झाल्यानंतर त्याने म्हणले पैसे राहू द्या, म्हणले ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याने रक्त आणायला सांगितलं। ब्लड घेऊन आलो 2 पिशवी। त्यावेळेस त्यांनी म्हणजे चालू होतं आणि सकाळभरी ऑपरेशन करायचं म्हणून सांगितलं त्याने। मग त्यासाठी मग 30,000 रुपये लागतील म्हणून सांगितलं। मग 30,000 रुपये भरल्यानंतर ऑपरेशन 12 वाजता चालू केलं आणि 2:30ला संपल्यानंतर त्यांनी सांगितलं ऑपरेशन सक्सेस झाले म्हणून, आता काही अडचण नाही। आणि ऑपरेशनच्या आधी त्यांनी एकच सांगितलं होतं, अजून एक मुद्दा की ऑपरेशन करताना म्हणजे जर फेल झालं तर पाय कट करावं लागेल असं सांगितलं होतं त्यांनी। पण ऑपरेशन सक्सेस झालं। ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आणि रात्री 6 वाजेपर्यंत म्हणजे भूल उतरली पाहिजे आणि रात्री 8, 9, 10 वाजता दरम्यान जेवण दिलं, एकदम व्यवस्थित बोलला। आणि सकाळी नाश्ता दिला, चहा वगैरे पिला, उपीट खाल्लं आणि ड्रेसिंगला बोलल्यानंतर बाहेर काढलं बाकी पेशंटला आणि ड्रेसिंग त्यांनी केली। ड्रेसिंग केल्यानंतर परत आत गेल्यानंतर एकदम व्यवस्थित बोलल्यानंतर मग त्यांनी जरा पोटात येऊ लागलं म्हणून बाहेर काढलं आणि काय झालं म्हणजे डॉक्टरांनी बघितलं आणि 10 मिनिटांनी सांगितलं त्याने एक्सपायर झाले म्हणून। 10 मिनिटांनी सांगितलं एक्सपायर झाले म्हणून सांगितलं। एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी कोरा कागद घेऊन आले, ते कोरे कागदावर सही मागत होते आणि कोणीही सही केलेली नाही। आणि आता ज्यावेळेस विचारलं म्हणजे कशामुळे झालं तर ते म्हणतात आम्हालाही माहिती नाही कशामुळे झाले ही मृत्यू, म्हणजे एक्सपायर कशामुळे झाले ही स्वतः डॉक्टर म्हणतात की कशामुळे झाले। आता आमचं एकच मान्य आहे की आमच्या पेशंटला म्हणजे आता कायदेशीर कारवाई व्हावी। नातेवाईकाचं येतं त्याला मी फोन केला सकाळी, तर ते म्हणला ऑपरेशन व्यवस्थित झालंय, त्यांनी सकाळी नाश्ता केला, काही टेन्शन नाही। आणि मग तिथं मळ्यात त्याचं घर आहे, तिथं घरी एक माणूस गेला गावातला बिटूमाळी म्हणून, त्याने मला फोन केला, अरे समाधान काय झालं चोपडे घरी माणसं रडायला कालवा करायला। मी मला थांबा लाईनवर घेतो म्हणलं, त्यांना तसंच ठेवलं, कट केला त्यांचा फोन आणि ह्या पांडूला फोन केला इथं मी त्या नातेवाईकला पेशंटच्या। तो म्हणला डॉक्टर सांगते ती एक्सपायर झालं मला संपलं। अचानक कसं संपलं? सकाळचं तर नाश्ता केला, व्यवस्थित बोललंय सगळ्याचं आणि अचानक कसं संपलं? आमचं दुसरं काय म्हणणं नाही, फक्त ह्याच्यावर कारवाई करायची एवढंच म्हणणं। इकडे डॉक्टर शेखर चिडगुपकर, डॉक्टर असित चिडगुपकर यांनी आपली बाजू मांडली। मी स्वतः बघून देत होता। तुम्ही स्वतः बघून त्यावेळेस त्यांनी व्यवस्थित होता।
नेमकं त्याचं कारण काय? आता दादा हेच कळत नाही नक्की कारण काय आहे. तेच नेमकं. हे जेव्हा नक्की कारण कळत नाही आणि जेव्हा पोलीस तक्रार झालीच नाही अशा वेळेला आपल्याला पोलीस म्हणजे तक्रार तुम्ही अगोदर तक्रार नाही केली का? केली असेल. केली होती. कधी केली होती? त्याच दिवशी आला ज्या दिवशी आणलं तुमच्या इथे, त्या दिवशी तक्रार केली. पोलीस आपण कुठल्या पोलीस चौकीला केली? तालुका पोलीस स्टेशनलाच कळवलं. तालुका पोलीस स्टेशनला तालुका. हे बघा दादा, आता हे कायदेशीर आम्हाला काय माहिती नाही, बरोबर. सांगितलं तालुका तालुका पोलीसला पोलीस कळवा. स्टेशनमध्ये कसं आहे, जेव्हा आपल्या हद्दीत ज्यावेळेस आपल्या शहरात हद्दीत असताना patient ऍक्सिडेंट मला जे माहिती हो आहे, बरोबर आहे. शहरात अपघात होत नाही जेव्हा बाहेर शहराच्या बाहेर हो. झालं त्यावेळेला तालुका पोलीस स्टेशनला कळवा आणि बरेच वर्षांनी तेच पळत तुम्ही आता तालुका पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. कधी कळवलेलं आहे? त्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या इथे पेशंट आला त्या दिवशी तेव्हा पण कळवलं कळवलं हो. आणि आता पण म्हणजे मृत्यू झाला म्हणूनही कळवलं. मृत्यू झाला म्हणून कळलं, पण मृत्यूचं कारण काय अजून कळलेलं नाही. मृत्यूचं कारण आपल्याला सांगता अजून येत नाही अज्ञात. हां, म्हणजे कारण तुम्हाला सांगता ऍक्सिडेंटची येत केस आहे हां. आणि मृत्यूचं कारण आपण सांग अचानक मृत्यू कशामुळे झाला हो. म्हणून पोलीस आणि एमएलची पोस्टमॉर्टम करावं असं आपण रितसर नोंदवलं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय मृत्यूचं कारण कळवू कळलं. शकत नाही. ॲक्सिडेंटची केस आहे अचानक मृत्यू झाला आहे त्यामुळे पोलीस चौकीत आपण ह्या म्हणजे नियमच आहे अचानक मृत्यू झाला आहे किंवा अगदी स्पेशली जेव्हा एमएलची असते म्हणजे मेडिकल लिगल केस असते अचानक मृत्यू झाला तर पोलीस स्टेशनला कायद्याप्रमाणे कळावं लागतं. रक्तस्राव झाला त्याला 5 बाटल्या सलाईन आणल्या लावलं ज्या दिवशी आणलं त्यावेळेला 70 BP खालचं BP 40च होतं. ते पटपट BP वरती आणलं. पेशंट स्टॅबिलाइज केलं, रक्त दिलं. मग रक्त दिल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ते रक्तस्राव मी आज सकाळी बोललो त्या त्याचं बीपी असं काय वाटलं का तुम्हाला की पेशंटला काय होणार आहे किंवा काय त्रास आहे, काय नाही तुम्हाला आम्ही काय कळलं? सांगतो अशा परिस्थितीत 48 ते 72 तास Yes. हे क्रिटिकल तर असतं. त्याची काय तुम्ही अगोदर साईन वगैरे त्यांची केअर हो घेतली पेशंटच्या कन्सेंट घेतली, सिरियसनेस घेतली, सगळं सांगितलं. सांगितलं तर कल्पना दिली होती. आधी वाटत होतं की पाय टिकतोय का नाही टिकतोय अशी परिस्थिती होती आणलं त्यावेळेला. काय तोडावं लागेल पाय तोडायला लागेल का ॲम्प्युटेशन करायला लागेल का अशी परिस्थिती होती. दरम्यान चोपडे परिवारानं थेट पोलीस आयुक्तांना निवेदन देत डॉक्टर चिडगुपकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.